वेलकम बॅक. आज आपल्या ट्रिपचा 7वा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत काझीरंगावरून दिरंगसाठी. साधारण आम्ही संध्याकाळपर्यंत पोचू. तर यामध्ये आज जास्त साईटसीन नाही आहे. आजमध्ये नागमंदिर बघणार आहोत आणि मेन आम्ही आज अरुणाचलला एंट्री करणार आहोत, जिथे खूप सुंदर निसर्ग आहे, सगळं काही सुंदर आहे. आणि आत्ता मला कळलं आहे आमचं एक ग्रुप ऑलरेडी चालू आहे तिकडे, त्यामुळे आत्ता मला कळलं आहे की तिथे थंडी पण व्यवस्थित आहे. तर आम्ही आज आमची जॅकेट्स बाहेर ठेवलेली आहेत. आम्ही आता निघू थोड्या वेळाने. आमचं ILP पण आलेलं आहे, जे परमिट लागतं अरुणाचलसाठी, ते पण आमचं आलेलं आहे. काल दोन तीन दिवसापूर्वी आलेलं आहे आमचं ते. तर आम्ही आता जातोय. नाश्ता लागला असेल, आमचं सामान सगळं बाहेर ठेवणार, म्हणजे सामान वेळ सगळं गाडीत जाईल आणि आम्ही नाश्ता करू तर निघू. आज पण पाऊस नाही पडत आहे, छान ऊन आलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त रिसॉर्ट आहे एकदम. आहे जर तुम्ही आसामला येणार असाल काझीरंगाला स्पेसिफिक, तर धनश्री रिसॉर्टला नक्कीच स्टे करा. छान गार्डन आहे, पुढे स्विमिंग पूल आहे, क्लायमेट पण सुंदर आहे. हॉटेलच्या बॅकसाईडला मोठं ग्राउंड आहे मुलांना खेळायला. माईक मुद्दाम वापरलेलं नाही आहे, कारण का व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकत नाही, तर वेगळ्या पक्ष्यांचे आवाज पण भरपूर येत आहेत. येस, आमचं सगळं सामान पण लोड झालं आहे. आम्ही आता 5 मिनिटात निघू दिरंगसाठी. निघून 1 तास झाला आहे आणि आम्ही आता चहाचा ब्रेक घेतला आहे. सगळे साहेब इथे चहा घेतला आत्ता. आपण आता अरुणाचलमध्ये एंट्री केली आहे. द लँड ऑफ रायझिंग सन, अरुणाचल प्रदेश. आम्ही मगाशी आसामवरून निघालो तेव्हा पूर्ण ऊन होतं. अरुणाचलला एंट्री केल्यावर 2 मिनिटात पूर्ण पाऊस सुरू झालाय. काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी पडत नाहीये. ह्यावेळी आम्ही जेवायचा स्पॉट आमचा बदलला आहे. दुर्गा मंदिर आहे, इथे जेवतोय आम्ही. इकडून तेजपूर 82 आहे. बालीपुरा ॲक्च्युली बालीपारा लिहिलं आहे त्यांनी, ठीक आहे. सगळे रोड ते वर्तकंडर आहेत, म्हणजेच बिअर अंडर. इथे वेदरचा काही अंदाज देता येत नाही. कधीही पाऊस होतो, कधीही ऊन पडतं आणि कधीही फॉग येतं. आत्ता 2 मिनिटापूर्वी फॉग होतं टनेलमध्ये बाहेर होतं. त्याची अजिबात फॉग नाही आहे. म्हणजे लांब फक्त फॉग आहे, रोडवर अजिबात फॉग नाही आहे. आणि टेम्परेचर खाली येतच चाललं आहे. आत्ता 18 आहे आणि दिरंगला अजून कमी जाईल. मित्रांनो, आम्ही आता आलोय नागमंदिरला आणि हा जो व्ह्यू आहे तो अर्ध्यातनं दिसतोय. तुम्हाला वरनं दाखवतो, खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आत्ता मळवलंय, पण पाऊस काय पडत नाही अजूनही. पूर्ण असं खालपासून बाहेर येत वर यायला. मिलिटरीने बांधलेलं मंदिर आहे. त्याची गोष्ट मी तुम्हाला 2 सेकंदात दाखवतो खाली उतरल्यावर. नागमंदिरच्या बॅकसाईडला हा पूर्ण व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे. हा, इकडे जा.
दिरंगला असताना 16 टेम्परेचर म्हणजे खूप गार वाटत होतं आम्हाला. आणि आता 16 आहे आणि आता ॲक्च्युली वारं पण चालू आहे आणि गाडीतनं उतरल्यामुळे 16 आहे तेवढं कळत नाही आहे. पण जसं जसं दिरंगला पोचू आम्ही तसं तसं टेम्परेचर डाऊन होईल. लेट्स सी रात्री काय होतं. आमचा अंदाज आहे 12पर्यंत तरी जाईलच. लेट्स सी. नाग मंदिरची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इथं पूर्ण माहिती दिली आहे. बिहारने बांधलेलं मंदिर आहे, खूप छान आहे. मित्रांनो, आम्ही आता पोचलोय बोमडिलामध्ये. इथून ठिकाण 40 किलोमीटर आहे आणि इथं तर टेम्परेचर 13 दाखवत आहे. गाडीतनं उतरल्यामुळे एवढं वाटत नाही आहे, पण खूप थंडी आहे. बघू शकता मागे पूर्ण फॉग तुम्हाला जाताना दिसतंय. आमच्या गाड्या इथे थांबल्यात पुढे गार व्हायला, कारण का पूर्ण चढ चढून आलोय मी पूर्ण नॉनस्टॉप 1 तास. त्यामुळे गुड टू सी यू. मित्रांनो, आम्ही आत्ताच दिरंगला पोचलोय आणि खूप थंडी आहे. मी जर्किन पण घातलंय. तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून तुम्हाला नवीन नवीन जर भारतामध्ये एवढे फिरायला जायचं असेल, हे आमचे मॅनेजर आहेत जे काही कामाचे राहिले नाही आहेत. तुम्हाला आपले ब्लॉग नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन टूरसाठी आम्हाला ट्रॅव्हल्सकडून तुम्ही टूर बुक करून घेऊ शकता किंवा कस्टमाइज टूर सुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. थँक्यू.